उत्तराखंडमधली राष्ट्रपती राजवट रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या केंद्राच्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं उद्यापर्यंत पुढे ढकलली। अतिमहत्वाच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी हवाई दल माजी प्रमुख SP त्यागी यांची सीबीआयकडून आजही चौकशी। देशातल्या जनतेसाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपा खासदारांना सूचना। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस। शेवटच्या टप्प्यातल्या 25 मतदारसंघांमध्ये गुरुवारी मतदान। उद्योगपती विजय माल्या यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा, संसदेची कारवाई टाळण्याकरता आधीच घेतला निर्णय। बांगलादेशप्रमाणेच बलुचिस्तान प्रांत पाकिस्तानातून मुक्त करावा, जागतिक बलूच महिला संघटनेच्या अध्यक्ष नैला कादरी यांची भारताला हाक। देशभरात उष्णतेची लाट, राज्यातही तीव्रता कायम, नागरिकांना सावधानतेचा इशारा। दुष्काळग्रस्तांसाठी मदत निधी द्यावा या शरद पवारांच्या आवाहनाकडे साखर कारखान्यांची पाठ। प्रत्येक कारखान्यानं 10 लाख रुपयांचा निधी देण्याचं केलं होतं आवाहन। आमदारांच्या स्थानिक विकास निधीतल्या कामांमध्ये होणार बदल, दरवर्षी मिळणारा 2 कोटी रुपयांचा निधी कुठे खर्च करायचा याची नवीन नियमावली सादर होणार। नीट आणि सीईटी प्रवेश परीक्षा हा केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र बसून सोडवण्याचा विषय असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। आज पुन्हा सुनावणी। FTIIचे संचालक म्हणून भूपेंद्र सिंह कॅंतोला यांनी आज स्वीकारला पदभार। महाराष्ट्रानं आता जलसुरक्षा अधिकार विधेयक मंजूर करावं, जलतज्ञ राजेंद्र सिंह यांची मागणी। केवळ 3 तासात विहिरी खणण्याची क्षमता असलेली कर्नाटकनं खरेदी केलेली यंत्र महाराष्ट्रानंही खरेदी करावीत, वन मंत्रालयाची चाचपणी। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या आगीच्या पार्श्वभूमीवर अशा आगींना प्रतिबंध करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या खरेदीचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रस्ताव। उत्तराखंडमधल्या आगीनं आतापर्यंत 3000 हेक्टर क्षेत्राला घेरलं। आगीमुळे वन्य प्राणी उत्तर प्रदेशच्या नागरी भागात शिरण्याचा सावधानतेचा इशारा। दुचाकी प्रवास करणाऱ्या सहप्रवाशावर हेल्मेट सक्तीच्या कारवाईत हजारो सहप्रवाशांवर दंडाचा बडगा। मुंबईमधले बेस्टचे 52 बसमार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला मागे। राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आज रात्री गुजरात लायन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये IPL T20 सामना।